नमस्कार, मी प्रकाश अल्मेडा, आपला करिअर मार्गदर्शक. तुम्ही माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगसाठी आला होतात त्यावेळेला मी तुम्हाला आमच्या ॲडव्हान्स इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल्स या कोर्सविषयी सांगितलं होतं. मी दरवर्षी पाहतो आणि अनेक विद्यार्थ्यांच्या बाबत पाहतो की आपले विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, अगदी 12वीपर्यंत शिकतात, पण त्यांना चांगलं इंग्रजी येतं असं आत्मविश्वासपूर्वक आपल्यालाही सांगता येत नाही. त्यांच्या ग्रामरच्या चुका होत असतात, त्यांच्या शब्दनिवडीच्या चुका होत असतात, व्होकॅब्युलरी डेव्हलप नसते, काहींना पूर्ण वाक्यात लिहिता येत नाही, अनेक चुका दिसून येतात. आणि होतं असं की 10वी-12वी नंतर त्यांना थेट उच्च शिक्षणाला जायचं असतं, जिथं खूप अभ्यासाचा लोड असतो, खूप वाचायचं असतं, लिहायचं असतं, रिसीव्ह करायचं असतं, रिटेन करायचं असतं, प्रोड्यूस करायचं असतं. मग अशा वेळेला या विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की उच्च शिक्षण हे थेट 12वी नंतर सुरू होतं आणि त्यावेळेला तो जो अभ्यास आहे तो उत्तमरित्या करण्यासाठी उत्तम भाषा प्रभुत्व आवश्यक आहे. तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला सांगितलं होतं की रिक्षाचे इंजिन आपल्याला ट्रक ओढता येणार नाही. 12वी नंतर जर एखादा मुलगा मॅनेजमेंटला जात असेल, लॉला जात असेल, मीडियाला जात असेल, इंजिनिअरिंगला जात असेल, मेडिकलला जात असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही फील्डला जात असेल, तिथं 10वी-12वी सारखा घोकायचा चिकटवायचा अभ्यास नसतो, कट अँड पेस्ट नसतं. तिथं तुम्हाला जे शिकवलं जातं, तुम्ही जे वाचता ते समजून घ्यायचं असतं आणि स्वतःच्या भाषेत मांडायचं असतं. तुम्ही UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडात गेलात तर तिथं तुमची पहिली इंग्रजी चेक केली जाते की ज्या भाषेतून तुम्हाला शिकायचं आहे ती भाषा तुम्हाला किती येते. आता इंग्रजी ही आपल्याकडे प्रथम भाषा आहे बऱ्याचशा शाळांमध्ये. इंग्लिश मिडियममध्ये त्यांना फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे पुढचं सगळं शिक्षण या भाषेत घ्यायचं आहे. पण ती भाषाच जर उत्तम येत नसेल तर मग पुढे अभ्यासात अडचणी येणार. बऱ्याचदा असं दिसून येतं की अडचण त्याच्या बुद्धीची किंवा स्मरणशक्तीची नसते, मेमरीचा प्रॉब्लेम नसतो, आकलनाचा प्रॉब्लेम असतो. वाचलेलंच कळत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, कारण भाषा नाही. लक्षात येतं तेच लक्षात राहतं, पण मुळात वाचता येतं पण वाचलेलं कळत नाही, कारण शब्दसंग्रह नाही, व्याकरणची उत्तम जाण नाही आणि लेखन कौशल्य नाही. आपल्या मुलांमध्ये रायटिंग स्किल खूप पुअर आहे हे दिसून येतं. आता शाळा कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे इंग्रजी शिकवलं जातं ते अभ्यासापुरता, परीक्षेपुरता, खरं तर परीक्षेपुरताच. पण सुसंवादाची भाषा म्हणून एक उत्तम इंग्रजी येणं हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की इंग्लिश मीडियममध्ये शिकणं वेगळं, इंग्रजी भाषा शिकणं वेगळं. खूप मार्क इंग्रजी पेपरमध्ये मिळाले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खूप चांगलं इंग्रजी येतं. चांगलं इंग्रजी हे प्रयत्नपूर्वक, हेतुपूर्वक, पर्पजफुली, इंडिपेंडेंटली आणि कॉन्शियसली शिकायला लागतं. ते पिकअप करता येत नाही, ते कल्टिवेट करायला लागतं. आणि खरं आहे की आपल्याला तेवढीच बुद्धी वापरता येते जेवढी आपली भाषा आहे, किंवा तेवढाच बुद्धीचा विकास होतो जेवढी आपल्याला भाषा मिळते. बुद्धीचा विकास आणि भाषा ही या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. तुमची मुलं 9वी-10वीला, 11वी-12वीला किंवा अंडर ग्रॅज्युएट असतील तर पहिलं तुम्ही काम करा की त्याचं इंग्रजी उत्तम करा. सगळा अभ्यास सोपा होईल. पुढे त्यांना प्रेझेंटेशन्स करायचे आहेत, ग्रुप डिस्कशन करायचे, स्पीचेस द्यायचे आहेत, ग्रुप वर्क करायचं आहे, रिसर्च करायचं आहे. त्यावेळेला खूप हाय लेवलचा टेक्स्ट त्यांना हाताळावा लागेल. त्यांनी पात्रता मिळवली पण भाषा मिळवली का? आणि त्यासाठी म्हणजे मी बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये जातो तेव्हा हे दिसून येतं की मुलांचं इंग्रजी येतातच आहे. म्हणजे मी बऱ्याचशा सिनियर कॉलेजेसमध्ये गेल्यावरती ही अडचण फार दिसून येते की मुलांना येतं बऱ्यापैकी पण सांगता येत नाही, मांडता येत नाही. आणि इंग्रजीत जे तुम्हाला सांगता येत नाही ते तुम्हाला येतच नाही. आपण कम्युनिकेशन स्किल बोलतो पण ते भाषेच्या खांद्यावर उभं आहे. उत्तम भाषा आलीच पाहिजे आणि उत्तम इंग्रजी येण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे की आपला शब्दसंग्रह कसा वाढेल, आपलं रिडिंग रायटिंग स्किल कसं वाढेल. आता रिडिंग रायटिंग म्हटल्यानंतर खूप स्किल्स इन्व्हॉल्ड असतात. नुसतं टेक्स्ट वाचून त्याच्याखालची उत्तरं लिहिणं नव्हे, भरपूर स्किल्स आहेत. तुम्ही जर IELTSची परीक्षा देत असाल तर तुमच्याही लक्षात येईल. त्यामुळे भाषिक तयारी, लँग्वेज उत्तम होणं, इंग्लिश उत्तम येणं ही काळाची गरज आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊन मी खूप कॉलेजेसमध्ये पाहायचो की आपली मुलं खूप इंटेलिजंट आहेत पण स्मार्ट नाही आहेत. इंटरव्ह्यूमध्ये आपली मुलं आडवी होतात. आणि याचा त्यांना दोष देत नाही मी, कारण त्यांना पद्धतशीरपणे उत्तम इंग्रजी शिकण्याची तशी संधी मिळत नाही, जरी ती इंग्लिश मिडियममध्ये असली तरी. तर मराठी मिडियमची 95,000 पोरं मराठीत नाही का नापास झाली. त्यामुळे शाळेत एक विषय म्हणून शिकणं वेगळं आणि एक सुसंवादाची भाषा म्हणून भाषा शिकणं वेगळं. आम्ही आमच्या सेंटरवरती
कोर्स घ्यायचो, पण वेळेअभावी यावर्षी खूप मुलांचा लोड असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. मी सतत पुढे पुढे नेत गेलो, पण आत्ता थोडासा मोकळा झालो आहे. आणि बरीचशी मुलं ही कोणी पालघरचं आहे, मुंबईचं आहे, कोणी इतर ठिकाणचं आहे, ठाण्यातून येतात पोरं वगैरे. तर त्या सर्वांच्या सोयीनुसार आणि आमच्या वेळेनुसार आम्ही एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम घेत आहोत, ज्याला आम्ही ॲडव्हान्स इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स असं म्हणतो. त्या भाषा म्हटल्यानंतर व्याकरण आलं पाहिजे, उत्तम ग्रामरची समज पाहिजे, रिडिंग रायटिंग स्किल आलं पाहिजे, आणि नुसतं लिस्निंग स्पीकिंग रिडिंग रायटिंग नाही तर थिंकिंग पण आलं पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग, रिझनिंग ही फार महत्त्वाची कौशल्य आहेत. म्हणजे 21st सेंचुरीमध्ये तर जी महत्त्वाची कौशल्य आहेत रोजगारासाठी, पुढचं शिकण्यासाठी, त्यामध्ये यांचा समावेश होतो. ज्याची भाषा उत्तम आहे त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं, त्याला व्हिजिबिलिटी मिळते, त्याला त्याच्या विचारांचा आत्मविश्वास असतो, तो उत्तम कम्युनिकेटर होतो, अभ्यास सोपा होतो, अनेक गोष्टी आहेत. आम्ही एक 30-35 सेशनचा ऑनलाईन कोर्स घेतो आहोत. 1.5 तासांचं सेशन असेल, सॅटर्डे संडेच असेल. ऑनलाईन अशासाठी की बाकी दुसरा वेळेचा इश्यू आहे, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे क्लासेस हे सगळं करतात, त्यांना निवांतपणे ते करता येईल. त्यांच्या नेहमीच्या अभ्यासामध्ये याचं ओझं होणार नाही. त्यांना स्वतःला कळेल की इंग्रजी एवढ्या आनंददायक प्रकारे शिकता येते. यामध्ये आम्ही तुम्हाला उत्तम अभ्यास साहित्य देऊ, आणि जे शिकू ते 4 पातळ्यावरचं असेल. अगदी अचूक उच्चारणपासून आपण सुरुवात करणार आहोत. एकदाची तुमची ग्रामरची कटकट निघून जाईल, तुमची वोकॅब्युलरी वाढेल, तुमचं थिंकिंग फॅसिलिटेट होईल, डिटेलमध्ये विचार करता यायला लागेल, चूजिंग अँड युजिंग द राईट वर्ड जमायला लागेल, तुमचं रिडिंग रायटिंग स्किल हाय लेवलचं होईल. आणि मग पुढचा अभ्यास जो आव्हानास्पद आहे, जो टेक्स्ट इंटेन्सिव्ह आहे, खूप वाचायचं, लिहायचं, बोलायचं. 10वी-12वीपर्यंत शिकवलं, पुढे आता स्वतः शिकायला लागणार आहे, आणि तेव्हा लँग्वेज लागते, सेल्फ लर्निंगसाठी लँग्वेज लागते. आता जर तुम्ही असा जर विचार केलात की मग एवढी वर्ष 12 वर्ष मी काय केलं, तर ते तुम्ही मी सांगितलं तसं एका मर्यादित परिप्रेक्षातून शिकलात. बरं, आता तुम्हाला एक प्रोफेशनल होण्यासाठी हायर लेवलच्या अकॅडमिक स्किलसाठी लँग्वेज पाहिजे, ती देण्याचा या कोर्समध्ये प्रयत्न असेल. आम्ही याच्या ऑनलाईन बॅचेस शिकवल्या, आम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात करतो. आणि एकदा भाषेवर प्रभुत्व आलं की एक आत्मविश्वास येतो, एक लर्नर कॉन्फिडन्स येतो, शिकण्याची क्षमता वाढलेली असते. मी परत सांगतो, प्रश्न बुद्धीचा नसतो, तोकड्या भाषेचा असतो, लँग्वेज इनएडिक्वेट असते. मी तुम्हाला IIT-IIMच्या पोरांचं उदाहरण दिलं होतं की 10-15% पोरं ड्रॉपआउट होतात, हुशार नाहीत म्हणून नाही, भाषेची तूट असते. तसं कोविडमध्ये आपण पाहिलं की 3रीचा मुलगा 6वीला आला, पण भाषा 3रीचा, अभ्यास 6वीचा, आणि मग तो गॅप असा वाढत गेला. आधी मुलांना प्रॉपरली लिहिता येत नाही, काहींना मराठीत सांगता येतं, इंग्रजीत जमत नाही. हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि आत्ताच जर तुमच्या भाषेची एक बैठक असेल, एक भाषेचा उत्तम पाया असेल, तर पुढचा अभ्यास तुम्हाला खूप सोपा जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्ही हे प्रशिक्षण दिलं ते आता आमच्याविषयी खूप कृतज्ञ असतात की सर तुम्ही त्यावेळेला शिकवलं, त्याचा खूप फायदा झाला. प्रोजेक्ट जमायला लागली, प्रेझेंटेशन जमायला लागली, जास्त कळायला लागलं, लक्षात राहायला लागलं, लिहिता यायला लागलं, बोलून सांगता यायला लागलं. यामध्ये आपण या कोर्समध्ये तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवरती पण भर आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन करणं, प्रोजेक्ट्स करायचे आहेत, तुम्हाला थोडासा लिटरेचरचाही अभ्यास करायचा आहे, तुमची वोकॅब्युलरी सिस्टमॅटिकली वाढविली जाईल. म्हणून हा कोर्स थोडासा 4 पातळ्यावरून जाणार आहे. हा स्पोकन इंग्लिशचा, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स नाही, समजून घ्या. तुम्हाला इंग्रजी येतं, मग ते अधिक चांगलं करायचं आहे. पुढच्या अभ्यासासाठी, व्यावसायिक कौशल्यांसाठी हे इंग्रजी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमचं एखादं सेशन मिसआउट झालं तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ असेल, आपला गुगल क्लासरूमवरती सगळं अभ्यास साहित्य असेल, तुमच्यासाठी एक डिजिटल लायब्ररी आम्ही क्रिएट करतोय, व्हिडिओची लायब्ररी क्रिएट करतोय, आणि खूप क्रिएटिव्ह वेनं तुम्ही इंग्रजी शिकताय. एक आनंददायक प्रकार तुम्हाला वाटेल, आणि भाषा शिकणं हा मुळातच खूप आनंददायक प्रकार आहे. तर मी तुमचं स्वागत करतो. मोजकेच विद्यार्थी आम्ही घेणार आहोत, कारण हा काही प्रचंड मोठा प्रकार करता येत नाही, कारण आम्हाला मुलांचे ग्रुप्स करायचे असतात, त्यांना ग्रुप वर्क द्यायचं असतं. म्हणजे कलाम ग्रुप असतो, रतन टाटा ग्रुप असतो, होमी भाभा ग्रुप असतो, ऑपरा विन्फ्रे ग्रुप असतो, किरण बेदी ग्रुप असतो वगैरे. आणि तुम्हाला त्यांच्या लाईफवरती प्रेझेंटेशन असतं, तुम्हाला एखादं पुस्तक वाचून त्याविषयी प्रेझेंटेशन करायचं आहे. प्रेझेंटेशन तयार कसं करायचं, ते मांडायचं कसं, त्याचा अभ्यास कसा करायचा, ते सादर कसं करायचं, हे सगळी स्किल्स तुम्हाला दिले जाते. तुम्ही मात्र व्यवस्थित इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजेत. ते आम्ही करून घेतो, आणि एक छान
भाषा शिकण्याचा अनुभव घेत, आनंद घेत तुम्ही इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व मिळवता. आणि एकदा इंग्रजीचा प्रश्न संपला की मग पुढची वाटचाल सोपी होते. नाउ टू अंडरस्टँड वन थिंग, that language is your core competency, so your very personal competitive and comparative advantage. Now, why we focus on language? The reason is very simple. Your ability to learn directly depends upon your command of the language. If your language is poor, you will remain intellectually poor, and very sadly, we don't blame you anyways that you lack good competence in the English language. The reason is you are not trained to master the language for academic purposes, for communication purposes. You studied it mostly as a subject for the examination. Now you are getting into professional education, and that too immediately after 12th. You remember I told you that professional education starts immediately after 12th. You don't have to wait for any graduation. So after 12th you have 5 years integrated MBA, law, management, media, engineering, medicine, you name it. If you are aspiring to study abroad, of course you need to have sound command of the language. Right from your pronunciation, choosing and using the right word, good sense of grammar, flawless English. Your ability to think fluently with precision, beauty, and presenting it in a very powerful way, impactful way. That requires training. Don't pick up your English, cultivate it. That's the reason I always say that this is what Palkhiwala told me. Nani Palkhiwala, the great jurist, he once told me that if your language is poor, you remain intellectually poor. We are linguists by training. We have been designing training programs. We have solid competence in the English language. My wife Amita will be taking some sessions. She is trained with the British Council in Cambridge University. She is a certified trainer examiner for the British Council for IELTS and all those things. She has done her CILTA course also. So we have sound grounding in the subject, and we have excellent resources. So we will host the study material on our Google Classroom, and very systematically, in a fun way, in an enjoyable way, we will master this English language, and that will be your critical investment that will deliver enduring returns for whole of your life. English can be a competitive advantage or can be a barrier. I would be happy if you convert your competence in the English language into your competitive advantage. If there are 10 engineers, there are 100 out to sell. And let me tell you one thing very clearly, what you cannot state clearly in English, you do not know. I have always been telling you, and I think when you came for your career counseling session, that time also I made it very clear, that sound command of the English language is not optional, it's not negotiable. You have got to have this in your armor, and excellent reading, writing skill, reception, production, critical thinking, creative thinking, English for various purposes like academic purposes, for reasoning and all those things. It's not just listening, speaking, reading, writing. You need to have the skill of thinking skills in English. So we will systematically study all this. We'll take help of excellent resources, a bit of literature also, and you will have a lot of projects to do. I invite you for this program, 35 sessions, intensive sessions. All recorded videos will be made available to you, and excellent digital library we have created for you. Video library is available, and you can access the material as and when you want. If you miss a session, you will get the recorded videos. So you don't have to worry about that. But this is a vital, critical, crucial investment that will stand in good stead. It will facilitate your learning ability. You will be able to learn on your own, because as I told you, and I have always been telling you, that learning to learn is a critical skill, 21st century skill. You need to be an advanced autonomous self-learner. That is what we are trying to achieve. So when you go for your higher education, if you have to make presentations, if you have to communicate effectively, one-to-one, one-to-many, you should have no difficulty. That's the basic objective of the course. You are very intelligent to score great grades, but when it comes to communication, I see a lot of students are found wanting. I mean, they lack those skills. But this is something you can learn, and this is the time to learn. Don't postpone it. I invite you to join my online training program, Saturday, Sundays, 1.5 hours only. A vital investment that will, unlock the value of your talents. So welcome.
इफ यू आर इंटरेस्टेड यू आर मोस्ट वेलकम. आपली भेट झालीच आहे काउन्सिलिंग सेशनमध्ये. निवडकच विद्यार्थी घेतोय बिकॉज आय कॅनॉट टेक अ ह्यूज बॅच. इट्स नॉट गोइंग टू बी एनिवे दॅट इज ऑनलाईन, सो एव्हरीथिंग हॅज टू बी इन अ कंट्रोल मॅनर. So we have the solid expertise, excellent resources. The pedagogy is very evolved. We will be using Cambridge methodology. Please note, it's not the traditional way of teaching. We are trained with top-notch institutions, and we have excellent qualifications in this field. And we are old hands, reasonable experience. So take this opportunity. एक लिमिटेड मुलांचा आपला ग्रुप असणार आहे. एक शिकण्याची चांगली संधी आहे, चांगली गुंतवणूक आहे. लक्षात ठेवा, मी गुंतवणूक हा शब्द वापरतो आणि त्याचे रिटर्न्स तुम्हाला लाईफभर मिळतील. मी पेरेंट्सना सांगेन, तुमच्या मुलांना तुम्हाला जर एक आयुष्यभर पुरेल अशी एक शिदोरी द्यायची असेल, एक गिफ्ट द्यायची असेल, दॅट कॅन बी द गुड कमांड ऑफ द इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. या बुधवारी आपण एक सेशन घेणार आहोत, इंट्रोडक्टरी सेशन, आणि दोज हू विल कम दे विल स्टार्ट. ऑफकोर्स इंग्रजी जादूची छडी नाही आमच्याकडे. भाषा हा साधनेचा भाग आहे. भाषेसाठी मेहनत करावी लागते, पण खूप इव्हॉल्व्ड मेथड्स आहेत. त्या पद्धतीने तुम्ही शिकलात तर तुमची इंग्रजी खूप चांगली होईल. मी मराठी माध्यमातून शिकलो आणि पुढे इंग्रजीचा खूप अडसर आला, मला खूप त्रास झाला, आणि तुम्ही समजून घेऊ शकतो. तो त्रास व्हायची काही गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही आत्ताच जर उत्तम इंग्रजी शिकलात तर तो कायमचा लाभ असतो. लक्षात ठेवा, मोठी ताकद येते तुमच्यामध्ये. उत्तम विद्यार्थी तुम्हाला व्हायचे, पण त्यासाठी उत्तम भाषा पण पाहिजे, आणि त्यासाठी मी तुमचं स्वागत करतो. ॲडव्हान्स इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स डिलिव्हर्ड ऑनलाईन व्हेरी इफेक्टिव्हली. एक छान इकोसिस्टम असते आपली. मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ॲडमिशन फॉर्म पाठवतो. 9,500 ही आमची स्टँडर्ड फीज असते, पण आमच्याकडे ज्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट आणि काउन्सिलिंग केलं आहे त्यांना आम्ही 8,500 या फीजमध्ये देतोय. ऑलमोस्ट हा कोर्स ओव्हर 50 आवर्सचा असतो. एक्सलंट रिसोर्सेस असतात. व्हिडिओज तुम्हाला पुढचे 3-4 महिने अवेलेबल केले जातात. ॲक्सेस तुम्हाला 3-4 महिन्याकरता असते. तुम्ही स्टडी मटेरियल वगैरे डाउनलोड करू शकता. व्हिडिओज तुम्हाला व्ह्यूसाठी असतात. सो गो अहेड अँड डू इट, अँड वी आर ऑलवेज देअर टू वर्क 1-to-1 ऑल्सो. काही वेळेला आम्ही ग्रुपमध्ये काम करतो. 1-to-1 कोणाला जास्त अडचण असेल तेही बघतो. तर ही एक चांगली संधी आहे, कारण यानंतर अशा बॅचेस घेणं वेळोभावी शक्य होईल असं वाटत नाही. खरं तर मला हे महिना आधीच सुरू करायचं होतं, पण मुलांचा एवढा लोड होता माझ्यावरती, काउन्सिलिंगच्या मुलांचा, इतर काउन्सिलिंगचा, इतर सेशन्स वगैरे, की वेळच होत नव्हता. तो आता थोडा मोकळा आहे, त्यामुळे सॅटर्डे संडेज आपण ही सेशन्स घेत आहोत. तर इफ यू आर इंटरेस्टेड, डोंट डिले. एक चांगली गुंतवणूक आहे, आणि तुमच्या घरामध्ये तुमचा लहान भाऊ बहीण असेल, मोठा भाऊ बहीण असेल, त्यांच्याशी इंग्रजी बोला. आमच्या संस्थेचं नाव हे इंग्लिश फाउंटन. हा प्रोग्राम आमच्या एका डिव्हिजनतर्फे इंग्लिश फाउंटन तर्फे दिला जाईल. फाउंटन म्हणजे पानपोई बोलतात तशी. तर घरातच तुम्ही इंग्रजीचा एक फाउंटन, एक झरा सुरू करा. आमचं लॉजिक ते आहे. आणि इंग्रजीची समस्या कायमची मिटवा. मेक युअर इंग्लिश युअर कंपॅरेटिव्ह अँड कम्पॅटिटिव्ह ॲडव्हान्टेज. तुमची ताकद बनवा. अभ्यास सोपा होऊन जाईल. पुढची शैक्षणिक आणि करिअरची वाटचाल खूप उत्तम होईल. आणि तुम्ही पुढे आमच्याविषयी जसे आमचे इतर विद्यार्थी सांगतात तसंच कृतज्ञपणे सांगाल, सर तुमच्याकडे कोर्स केल्याचा खूप छान फायदा झाला. सो आय वेलकम यू ऑल. मला जस्ट व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो. ज्यांनी आमच्याकडे करिअर काउन्सिलिंग केलं आहे वगैरे त्यांना मी स्वतःहून पाठवतो आहे. पण मंगळवार किंवा बुधवार दुपारपर्यंत ॲडमिशन आहे. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फीस तुम्ही जीपेनं पे करू शकता. थँक्यू व्हेरी मच.